नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. जानकी सकाळी सकाळी आवरून फ्रेश अशी तयार झालेली असते आणि ती आता सगळ्या घरामध्ये धूप वगैरे फिरवत असते. तेवढ्यात काय सुमित्रा आलेली असते. सुमित्रा म्हणते जानकी जानकी लगेच धुपाचं जे स्टँड असतं ते खाली ठेवते आणि म्हणते आई नमस्कार करते आणि जानकी लगेच नमस्कार करते. खूप छान फ्रेश अशी सकाळ झालेली असते अगदी सगळ्यांचीच. तर हा अजून काय म्हणू ग, गुरुजींशी बोलणं झालंय. परवाचा मुहूर्त अगदी चांगला आहे पूजेसाठी. आपण परवा ठेवूच या पूजा. हो ना आई, चालतंय ना, परवाच पूजा करून घेऊया. काय म्हणते मग लागू. अगं लवकर लवकर सगळं आवरायला पाहिजे. जानकी म्हणते हो मी लगेच का तयारीला लागते. अगं जानकी थांब थांब, एवढी कसली घाई आहे, थांब की. काय हो आई, तुकडे लक्ष नाही या हल्ली. आई काय झालं हो, काही चुकलं का माझ्याकडनं? हातचा गरमागरम नाश्ता खायचा आहे मला. करू सांगा, मी बनवते. ती करशील का ग गरमागरम? हो नक्कीच. आली ना घरी, डोक्याची काळजी मिटली, रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. तर केलाय की पोटभर गरमागरम तुझ्या हातचा नाश्ता करायचा. हो आई, तुम्हाला आवडतात तशी कुरकुरीत धिरडी बनवतीये मी. गप्पा मारत असतात तोपर्यंत शर्वरी बॅग वगैरे घेऊन निघालेली असते. तेव्हा लगेच जानकी जवळ येते. वंस, अहो कुठे ही बॅग वगैरे घेऊन कुठे? शर्वरी म्हणते मी निघाली बेंगलोरला. आता झालंय, मला जायचं आणि तुम्हाला अजून त्रास द्यायचा नाहीये. माझ्यामुळे खूप खूप तुम्हाला सगळ्यांना सहन करायला लागले. आता माझ्यामुळे त्रास नको. माझी माझी मी चाललीये बेंगलोरला. राहून तुम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाहीये, त्यामुळे मी प्लीज जाते आणि मला अडवू नका. मला कोणी सांगितलं? आणि तुम्ही असं मुळात बोलताच का? तुम्ही इथे राहिल्यामुळे आम्हाला त्रास होतोय असं तुम्हाला कोण म्हटलं? कोणी म्हटलंय का? त्यापासून त्रासच तर झालाय, दुसरं काय झालंय जानकी? त्यामुळे जीव गेलाय आपल्या नानांचा, अजून काय व्हायला हवंय? विक्रांतला तिकडेच थांबवलं असतं, तिकडेच अडवून ठेवलं असतं तर हा प्रसंग, ही वेळ आलीच नसती आणि हे जेवढं काही सगळं झालंय हेच झालंच नसतं. खरं तर चूक माझीच आहे आणि माझ्यामुळेच नानांचा जीव गेलाय. जानकी म्हणते कसं आहे ना वंस, नानांच्या बाबतीत इतकं सगळं होईल याच्यात चुकून सुद्धा कोणी विचार केला नव्हता खरं तर. जानकी बहिणी, पण हे पण खरं आहे ना, मी इथपर्यंत येत नव्हते तर ह्या गोष्टी होतच नव्हत्या. माझ्यामुळे सगळं काय झालंय, मुळात सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे. जानकी म्हणते कसं आहे ना वंस, नानांच्या बाबतीत इतकं काही घडेल हा विचार आपण केलाच नव्हता, पण ते घडलंय त्यात तुमचं काय दोष आहे? जे व्हायचं होतं ते झालंय ना, स्वतःला का लावताय दोष? माझ्यामुळे मनस्ताप झाला ही गोष्ट तर खरी आहे ना, एवढं तर मान्य करशील ना? प्लीज मला जाऊ द्या, प्लीज थांबवू नका, प्लीज प्लीज. तरी पण चाललेलीच असते. लगेच सुमित्रा म्हणते आईसाठी पण थांबणार नाहीयेस का ग? म्हणजे तुला आईसाठी थांबायची पण गरज वाटत नाही का? त्या पण सोडून जाणार तू? आता रडत असते आणि म्हणते हो मी जाणार. या वयात तुझ्यावर ओझं बनून नाही राहायचंय. मी चाललीये माझी माझी. पुऱ्या शर्वरी, तोंडाला येईन ते बोलू नको, आत्ताच सांगते मी. प्लीज तू माझ्यावर रागवू नको आणि मला अडवू पण नको. प्लीज प्लीज. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघायचंय आई, प्लीज मला जाऊ दे. प्लीज तुला रिक्वेस्ट करते मी. की म्हणते असं असेल तर मग तुम्ही बेंगलोरला गेल्यावर आईला खूप चांगलं वाटेल असं नाही. तुम्ही गेल्यानंतर दुःखच होणार आहे आणि तुमची काळजीच लागणार आहे, हे पण लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत एकटी ठेवून आईनं बरं वाटणार आहे का? तुम्हीच सांगा. तुमचा विचार, तुमचं टेन्शन आईकडे येणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला? सारखं सारखं तुमचं चाललेलं असणार आहे. शर्वरीने काय केलं असेल, शर्वरी कशी असेल, एवढंच आईच्या डोक्यात असणार आहे. त्यापेक्षा त्यांच्या समोर राहा, म्हणजे त्यांना टेन्शन तरी राहणार नाही. की आता काहीही करून शर्वरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण तिने ठरवलेलं असतं की थांबायचंच नाहीये. जर दूर गेला तर अजून झुरतील त्या, लक्षात ठेवा बनस. मला वाटतंय ना जाण्याने आईचं टेन्शन कमी होतंय, तर खुशाल जा. वहिनी ऐक ना तू पण बिन काहीच नाही आणि मी तुमचं अजिबात ऐकणार नाही. तुम्ही कुठेच जायचं नाही. पण आतमध्ये वा, ती बॅग इकडे आणा. अगं बहिणी ऐक की, तुम्हाला कुठेच जाऊ देणार नाहीये. जानकी अगदी हक्काने अधिकाराने तिला इथेच ठेवून घेते. ती म्हणते बहिणी प्लीज मला जाऊ दे, प्लीज. कशातच लक्ष लागत नाहीये, मन लागत नाहीये, प्लीज मला जाऊ दे इथून. कशातच रस उरलेला नाहीये, प्लीज मला जाऊ दे इथून, प्लीज. सुमित्रा म्हणते शरू माझं जरा ऐकतेस का ग? हे बघ, तुझ्या भावना, तुझं दुःख मी समजूच शकते. तुझी काय अवस्था आहे मला कळते शरू, पण मी काय म्हणते जरा ऐक ना एकदा प्लीज. तुला कशातच रस वाटत नाहीये, सगळं निरर्थक वाटतंय, सगळं सगळं मला कळतंय. स्वाभाविकच आहे ग, या सगळ्यातून इतक्या लवकर बाहेर पडणं इम्पॉसिबल आहे. आयुष्यातून तुझा हक्काचा माणूस कायमचं निघून गेला आणि ही गोष्ट काय असते मला विचार की. तू संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात बाळा, आणि संकटाच्या काळात जर आपली माणसं आपल्या बरोबर असेल तर खूप बरं आणि खूप छान वाटतं. तू एकटी नाहीये, आम्ही तुझ्या सोबत आहोत. प्लीज शरू समजून घे. माझं ऐकतो, तुझं मन कुठेतरी दुसरीकडे गुंतव, स्वतःला काहीतरी कामामध्ये गुंतवून ठेव, म्हणजे तुला काहीच वाटणार नाही. तू इथेच राहायचंय, तू कुठेच जायचं नाहीये. तुला कळतंय का? तुझं आहे आणि इथून तू कुठेच जायचं नाहीये. अजिबात काही कमीपणा वाटून घ्यायचा नाही. कुठे जरी गेली तरी तुझी सारखी काळजी वाटत राहणार आहे, टेन्शन येत राहणार आहे. मग तू माझ्या समोर राहा की मला जरा बरं वाटेल शरू, प्लीज. सुमित्राने खूप समजून सांगितलेलं असतं. आई या नात्याने शर्वरी एकटक बघत थांबलेली असते. की म्हणते कोणी कुठेच जाऊ देणार नाही, अजिबात कशाचा विचार करू नका, रिलॅक्स. शर्वरी म्हणते ठीक आहे नाही जाते. आता जानकीला आणि सुमित्राला छान वाटलेलं असतं की ही कुठेच जाणार नाहीये. आता सौमित्र कोर्टात जाण्यासाठी रेडी झालेलं असतो आणि अवंतिका अजूनही झोपलेली असते. सौमी तू रेडी झालास? सौमित्र म्हणतो गुड मॉर्निंग. आता अवंतिका उठत असते. 8 वाजले? तू सांगायचं की 8 वाजले, उठले असते ना, मी किती उशीर झालाय. मला उठवायचं ना रे. नाही असू दे, तुला आरामाची गरज आहे ना, म्हणून मुद्दामच उठवलं. नाही कर आराम, काय हरकत नाहीये.
पण ती म्हणते मला उठायचं होतं लवकर, उठवलं का नाही तू? दिवस खूप दगदग झाली आहे ना, मग जरा आराम कर, नको काही करत जाऊ उठायला. तर म्हणतो अवी तुझं पोट दिसायला लागलंय ग. तिच्या पोटावरनं हात फिरवतो. बघ की पोट दिसायला लागलंय. जास्ती काळजी घ्यायची हा, कळतंय का? अजिबात हलगर्जीपणा करायचा नाहीये. ती स्वतःची काळजी घ्यायची, पण मी काळजी घेणार नाहीच आहे. सौमित्र म्हणतो का? त्याची स्वतःने काळजी घ्यायची का? बाकीचे लोक नाही आहेत का काळजी घ्यायला? नवऱ्याने माझी काळजी घेतली पाहिजे. मला काय हवंय काय नकोय सगळं सगळं काय माझ्या नवऱ्याने बघितलं पाहिजे, कळतंय का? सौमित्र आता हसायला लागलेलं असतो. काळजी घेत नसते, काय हवंय नको सगळं सगळं काही नवऱ्याने बघायचंय माझं. हो बाई हो, घेतोय मी तुझी काळजी आणि घेणार, नक्की घेणार. अवंतिका आणि सौमित्र छान चाललेलं असतं. आता अवंतिका असं बोलली म्हणून सौमित्र हसत असतो. त्याचं ऐकायला लागणार तरच नवरा काळजी घेणार. आता आरामच करायचं आणि बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत नो केस काहीही करायचं नाहीये. फक्त बाळ आणि तू, कळतंय का तुला? फक्त आणि फक्त बाळाची काळजी घ्यायची, कळतंय का? खूप खुश राहा, जशी तुमची आज्ञा सरकार, खुशच राहणार आहोत. ठिकाणी सौमित्राला घट्ट अशी मिठी मारलेली असते. छान छान त्यांच्यामध्ये सध्या चाललेलं असतं सगळं. भांडण वगैरे काहीच नसतं, सगळं रिलॅक्स आणि छान असं वातावरण असतं. सौमित्र सुद्धा खूप काळजी घेत असतो अवंतिकाची. मी खाली आहे, तू फ्रेश होऊन ये. अवंतिका म्हणते हो मी आलीच. इकडे नाश्त्याची तयारी करत असते आणि आता ऐश्वर्या आलेली असते घाईघाईने. जानकी काय करायचंय सांग, मी पण तुला मदत. एक एक घेऊन जा आणि सगळ्यांना वाढ आणि आधी सौमित्र भाऊजींना खायला दे, म्हणजे एक एक दिलं की सगळ्यांना गरम खायला मिळतंय. ऐश्वर्या म्हणते हो ठीक आहे वाढते. सौमित्राला नाश्ता आणून दिलेला असतो. शर्वरीच्या तोंडावर 12 वाजलेले असतात. तिचं कुठेच काही लक्ष नसतं. ती एकटक अशी बघत असते. बघते आता ह्या शर्वरीचं काय चाललंय. एक विचारते शर्वरी कुठे बाहेर चालली का? जानकीने ऐकलेलं असतं. जानकी म्हणते ऐश्वर्या जरा इकडे ग. ऐश्वर्या म्हणते हो हो आले. तर म्हणतो शरू तू कुठे जाणार आहे कळेल का? माणसांना अजिबात काही प्रश्न विचारू नको. घर सोडून चालल्या होत्या, कसं बसं थांबवलंय. कशाला थांबवलं तुला पण ना जानकी. ऐश्वर्याला अजूनही त्या शर्वरीचा रागच येत असतो. बिरडे झालेले असतात तर सगळ्यांना दे असं सांगितलेलं असतं आणि ऐश्वर्या सगळ्यांना खायला देत असते. शर्वरी माणसांना डोंट वरी काही बोलणार नाही आणि काहीच विचारणार नाही. मग तर झालं. पटापट इकडे नाश्ता बनवत असते. तेवढ्यात काय अवंतिका आलेली असते. आय एम सो सॉरी वहिनी, मला उठायला उशीर झाला. उठलीच अवंतिका? गुड मॉर्निंग वहिनी, मला उशीर झाला, मला फार कसं तरी वाटते. अगं आराम कर, तुझी फार दगदग झालीये. असं काय म्हणतीयस तू? करू नको तू, मी एकटी कुठे? ऐश्वर्या आहे ना, ती करतीये मला मदत. तू फक्त आराम कर. तू जाऊन गरमागरम नाश्ता कर. घ्यायचं असेल तर आरामात झोप घ्यायची, अजिबात टेन्शन घेऊ नको. मी सगळं काही करायला. या दिवसात आरामाची गरज असते, कळतंय का अवंतिका? पूर आराम कर. गरमागरम धिरड आहे, आता धिरड खाऊन घे. लावते, कणिक मळते, मग आपण काय खायचं ते बघ. काहीच गरज नाही काही करायची, तू फक्त नाश्ता कर. काय सांगितलंय, आरामाची गरज आहे, आराम करायचा. मी बघेल काय करायचं आणि काय नाही, तू जा तिकडे. अवंतिका सुद्धा बाहेर नाश्त्यासाठी चाललेली असते. ऐश्वर्या सगळ्यांनाच खायला देत असते आणि जानकी गरमागरम बनवून देत असते. अवंतिका चाललेली असते. जानकी म्हणते मला जरा बोलायचंय, वेळ आहे का तुला? बोला ना वहिनी, आहे की वेळ. शर्वरी माणसाने त्यांच्या खोलीत बोलवायला गेले तेव्हा ते खूप अपसेट होत्या, म्हणजे रडवेल्या झाल्या होत्या अगदी. त्यांच्यामुळे त्रास झाला, त्याला फार सगळं काही सहन करायला लागलं. सुद्धा राहुलला त्रास झालाय अवंतिका, बरोबर आहे ना? केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपण त्याला द्यायला निघालो होतो, बरोबर आहे का? कशाचाही विचार न करता राहुलने अमकं केलंय, आपण हे ठरवून मोकळं पण झालो होतो, बरोबर आहे ना? हो बहिणी. बदनामी झाली, त्याला काय काय सहन करायला लागलं, त्याला इतकं वाईट वाटलं या सगळ्याचं आणि त्याच्यामुळे तो चिडलाय, इतका चिडलाय. आणि शर्वरी बनसेंची बोलत नाहीये की फोन उचलत नाहीये, अगदी रूडली वागतोय आणि त्याचं शर्वरी बनसेंना टेन्शन आलंय की तो असं का वागतोय. अवंतिका म्हणते वहिनी शर्वरी बनचं अपसेट आहे ना, म्हणून मला भीती वाटते, दुसरं काही नाही. म्हणूनच तुला म्हटलं की करायचं काय. सगळ्या प्रकरणामुळे राहुल मुळशी सोडून कायमचा बेंगलोरला चाललाय. असं वाटतंय ना अवंतिका, आपण जायचं आणि राहुलची माफी मागायची. प्लीज प्लीज प्लीज, मला त्याची माफी मागणं गरजेचं वाटतंय. त्याला जरा बरं तर वाटेल ना. आपण जे त्याच्या बाबतीत केलंय ते भरून निघणार नाहीये, पण ऍटलीस्ट माफी मागितल्यावर आपल्याला रिलॅक्स फील येईल, त्यासाठी आपण त्याची माफी मागायची. प्लीज प्लीज, मुळशी सोडू नये अशी रिक्वेस्ट करूया आपण प्लीज. तो इथे असला तर बरं असणार आहे. का म्हणते हे बघा बहिणी, तुम्ही जरा बोलू देता का मला? आपण जे केलंय ते राहुलला मुद्दामून त्रास द्यायचंय, त्याला टार्गेट करायचंय म्हणून केलेलं नाहीच. सिच्युएशन तशी होती, समोर प्रसंग तसा होता, सगळे जे घटना होत्या तर तशा प्रकारच्या होत्या, म्हणून आपण त्याच्याकडे फक्त त्याला विचारायला गेलो होतो. मुद्दामून त्याला टॉर्चर करायला, त्रास देण्यासाठी आपण गेलोच नव्हतो, बरोबर ना? जानकी म्हणते अवंतिका तुझं ठीक आहे, पण त्याला काही झालं तरी हर्ट झालाय ना तो. जाणून बुजून म्हण किंवा चुकून म्हण, तो हर्ट झालाय ही गोष्ट खरी आहे. काय असेल ते असेल, आपण चुकलोय ना, मान्य करायला हरकत नाही. या कशी का होईना चूक झाली, आपण त्याला दुखावलंय. केलेल्या चुकीची माफी मागायला नको का? तुला काय वाटतंय की नाही चुकीचं, तू सांग बरं. ठीक आहे वहिनी, ठीक आहे, तुम्ही म्हणताय, तुम्हाला समाधान वाटत असेल तर आपण जाऊच या आणि त्याची माफी मागूया. ओके म्हणते ठीक आहे, आपण जाऊच या आणि माफी मागूया. आता रिलॅक्स राहा. हो बाई हो, जा आता बाहेर नाश्ता कर. म्हणते तू काहीच खाल्लं नाही, आधी खाऊन घे. थांबा, आधी कोणाला काही हवंय का बघते, मग आपण एकत्र बसूया. नाही तू गरम खाणार आहेस? आले मी वहिनी, कोणाला काही हवंय का? आता बाहेर गेलेली असती, कोणाला काही हवंय का बघायला. आणि जानकी गरमागरम
बनवतच असते. तिने सगळ्यांना छान गरमागरम नाश्ता दिलेला असतो. फ्रेश फ्रेश सगळे असतात. नाश्ता इतका सुंदर झालेला असतो की सगळ्यांनी पोट भरून नाश्ता केलेला असतो. आता सौमित्र म्हणतो चला माझं झालंय मी निघतोय. लगेच ऋषिकेश म्हणतो माझंही झाले आपण सोबत जाऊ की ऋषिकेश. आता ऋषिकेश आणि सौमित्र सोबत चाललेले असतात. ती टेन्शन मध्ये असते, विचार करत असते. सारंगचं लक्ष जातं. सारंग म्हणतो ताई काय झालंय ग? एवढ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून सुटून तू बाहेर आली आहे, व्यवस्थित आहे सगळं, तुझं काय चाललंय ग हे? कुठे लक्ष आहे तुझं? कसलं टेन्शन आहे? काय तू अवतार करून घेतलाय स्वतःचा? प्रॉब्लेम जरी सुटलाय तरी जो मेन प्रॉब्लेम आहे तो तसाच आहे ना. ऋषिकेश म्हणतो म्हणजे काय? दादा विक्रांतने ज्या लोकांकडून पैसे घेतले होते ते जरा वेळ गप्प बसतील, पण काही काळानंतर परत ते डोकं वर काढतील आणि त्यांचे पैसे मागण्यासाठी ते परत येतील. पैसे कधी ना कधीतरी परत दिलेच पाहिजे. ते लोक मागणार म्हणजे मागणारच. आता काही करून शर्वरीला पैसा हवाच असतो. गोष्टीचं काय करायचं त्याचा विचार येतो आणि मग ते टेन्शन आलं की मी त्याच विचारात अडकलेले असते. एवढं सगळं घडलेलं असतं, वडील गेलेले असतात, नवरा गेलेला असतो, स्वतः जेल भोगून आलेली असते, तरी सुद्धा ती सुधारलेली नसते. तिला पैसा हवाच असतो आणि या लोकांना टॉर्चरिंग ती करतच असते. खेळतं नॉर्मल नॅचरल वातावरण असतं ते एकदम बिघडलेलं असतं. तिला एवढा कोटीने पैसा द्यायचा आहे म्हणल्यावर यांना परत टेन्शन आलंय. ऐश्वर्या अजूनही तिच्याकडे शंकेच्या नजरेने बघते. तिला माहिती ही फ्रॉड आहे. राहुलची मैत्रीण राहुल सारखीच फ्रॉड आहे. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते गरीब बिचारी असल्याचं नाटक करते आणि सगळ्यांना घोळात घेते. एक नंबरची चॅप्टर आणि चालूबाई आहे. निकेश म्हणतो अजिबात काळजी करू नको, मी सगळं काही मॅनेज करतो. इन एक्सपोर्टच्या ऑर्डरचं पेमेंट तुझ्या नावावर घेणार आहे, म्हणजे तुझं टेन्शन काळजी सगळंच मिटून जाणार. अगदी रिलॅक्स. काय बोलतोयस? हो लवकरात लवकर होईल. खरंच? हो अगदी खरं. तू आता आमची जबाबदारी आहे ना, पुढे तुला कोणी कसलीही काळजी करू नको आणि कोणी त्रास सुद्धा देणार नाहीये. तुला कळतंय का? आता शरू हसायला लागलेली असते. एवढा पैसा मिळणार म्हणल्यावर राहुल आणि ती काय मस्तपैकी मज्जा करणार, इथून कुठेतरी जाणार, दूर सेटल होणार, डायरेक्ट अमेरिकेला जायची त्यांची स्वप्न असतात. तीही भावाकडनं पैसा घ्यायचा आणि अमेरिकेला जाऊन मित्रासोबत ऐश करायची इतकी मोठी स्वप्न बघितलेली असतात या शर्वरीने. ती पूर्ण करायसाठी स्वतःच्या वडिलांना खाल्लेलं असतं, नवऱ्याला, आणि आता या सगळ्यांच्या आनंदावर विरजण टाकून ती जाणार असते एवढा सगळा पैसा घेऊन. अजूनही ती तिचं ते कारस्थानी डोकं असतं तेच वापरत असते, इमोशनल ब्लॅकमेल करत असते आणि एवढा सगळा पैसा मिळवत असते. पण ऐश्वर्याला हिच्यावर काडी मात्र सुद्धा विश्वास नसतो. ही सुधारणार नाहीये आणि त्यात राहुल हिच्या बरोबर आहे म्हटल्यावर ही आहे तशीच आहे हे ऐश्वर्याला कळालेलं असतं. तुला वाऱ्यावर नाही सोडणार आहे बाळा, तुला काहीच आधार राहिलेला नाहीये, ना नाना ना विक्रांत. तू कुठे जाणार? त्यामुळे तू अजिबात एकटे समजू नको. सगळी सगळी जबाबदारी तुझी आम्ही घेतली आहे ना. हवं नको ते सगळं सांग, अजिबात काळजीचं कारण नाहीये. थँक्यू सो मच दादा, थँक्यू सो मच. ऐश्वर्या लगेच अशी वेगळ्याने मान हलवते की दादा हे काय करताय? सगळा काही पैसा हिला देताय आणि ऐश करायला हिला मोकळं सोडताय. सारखे भाऊ आणि वहिनी मिळायला खरंच नशीब लागतं. मी खरंच नशीबवान की तुमच्यासारखी सगळी माणसं मला मिळालीत. आता जाऊन कुठे कौतुक करत असते, याआधी त्यांच्या नावाने खडेच फोडत असते. आता एवढा सगळा पैसा देणारे अगदी थोड्याच दिवसात तिच्या नावावर एवढा पैसा होणार असतो, त्यामुळे ती सगळ्यांचं भरभरून असं कौतुक करायला लागलेली असते. आता अवंतिका हसत असते. शर्वरी काय करते काय नाही अवंतिकाला काहीच नाही, अगदी नॉर्मली तिच्यावर विश्वास ठेवलेला असतो. ऐश्वर्याला फरक पडत नाही. ऐश्वर्याला माहिती ही कपटी कारस्थानी बाई आहे, ही फक्त स्वार्थीपणा करते. वहिनी अवंतिका वहिनीसारखं मिळायला खरंच भाग्य लागतं. अशा वहिन्याचं असतील तर कुणीच दुःखी राहू शकत नाहीये. खरंच मी लकी आहे की मला या मिळाल्या. मुलीला तुमच्यासारखी नाती मिळाली तर दुःख तिच्या आयुष्यात राहणारच नाही, बरोबर ना? त्याच मुलीच्या डोळ्यात पाणी येणार नाही. सगळे आनंदात आणि व्यवस्थित राहतील. खरं तर असं आणि असंच घडायला हवं. अवंतिका फक्त हसत असते. अवंतिका काहीच बोलत नाही. तुझ्यासारखी गोड बहीण सगळ्या भावंडांना मिळव, म्हणजे ते भाऊ सुद्धा खुश राहतील. त्याला इतका राग येत असतो, काय ड्रामा चाललाय, काय कौतुक चाललंय या खोटारडीचं. प्रेम करते, माया लावते, जीव ओवाळून टाकते, अशी बहीणचं असेल तर भावांना काय कमी आहे? मला फक्त प्रसन्न हसू पाहिजे, बाकी काहीही नकोय शरू. तू फक्त हसत राहा, आनंदी राहा, बस आम्हाला तेवढं आणि तेवढंच पाहिजे. हो दादा मी हसतच राहणार. आता लगेच सारंग म्हणतो हो असंच हसायचे तरच आम्हाला बरं वाटणार आहे. कायम तुझ्या मागे उभं राहणार आहे, तू अजिबात काळजी करू नको. हो हो हो. निकेश म्हणतो यापुढे इथेच राहायचंय, कुठेही जायचं नाहीये. तुला काय हवं नको ते इथेच राहून करायचंय. कळतंय का तुला? काय नको काय पाहिजे ते सगळं मला सांग आणि तू इथून कुठेच हलायचं नाहीये. अरे दादा असं कसं म्हणतोय? मग म्हणते ठीक आहे राहील मी इथे. तसंही शरूला फुकटात राहायचंच असतं. फुकट सगळ्या गोष्टी मिळत असतील तर कशाला ती दुःखात जाणार, हो की नाही? निकेश म्हणतो शरू काळजी घे आणि टेन्शन तर अजिबात कशाच घ्यायचं नाहीये आता. मित्र फार खुश असते. तिच्या मुलीला एवढा पैसा देणार असतो ऋषिकेश, त्यामुळे ती खुश असणारच ना. ती मुलगी कोटीने पैसा घेऊन अमेरिकेला सेटल व्हायचा विचार करत असते आणि त्यासाठी ऋषिकेश जीवाचं रान करत असतो आणि सुमित्राला फार आनंद मिळत असतो की ऋषिकेश किती चांगला आहे बाई, बहिणीला मदत करतोय. ऋषिकेश सौमित्र सारंग तिघेही गेलेले असतात. आता या बायकाच राहिलेल्या असतात घरी. तर आईच्याकडे वेगळ्याच नजरेने बघत असते. सगळे गेल्यावर लगेच तिला मेसेज आलेला असतो.
तिने वाचलेला असतो आणि ऐश्वर्याच्या लक्षात येतं काहीतरी चाललंय काळा बाजार. तिचा मेसेज त्याला भेटूनच येते एकदा, म्हणजे कसं बरं पडेल. कशासाठी बोलवलंय काय माहिती, पण भेटल्याशिवाय काही कळणार नाहीये. आता ही म्हणते एकदा भेटतेस त्याला मी, आणि विचार करत असते मनातल्या मनात तिथून पटकन निघूया आणि राहुलकडे जाऊ. ती म्हणते मी जरा बाहेर जाऊन येत्या, जरा फ्रेशही वाटेल आणि थोडंसं काम पण आहे, जरा बाहेर जाऊन येत्या. कारण इथे राहून राहून सारखा सारखा विक्रांत विक्रांत विक्रांतच दिसतोय, त्याचाच विचार माझ्या डोक्यात येतोय. आणि सारखं सारखं आहे ना, मला असं वेड लागायला लागले, तेच 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 तेच. जरा बाहेर गेले ना, गार्डनमध्ये बसले, मंदिरात बसले की जरा फ्रेश वाटेल मला. मग मी जाऊ का, मी येऊ का जाऊन? ऐश्वर्या म्हणते मी येऊ का तुमच्यासोबत शरुताई? म्हणजे कसं आहे ना, तुम्ही एकटीने कसं जाणार ना, म्हणजे आम्हालाही रिक्स आहे, तुम्ही एकटी जाऊ नका, तुमच्यासोबत मी येते, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि आम्हीही बिंदास राहू. येऊ का मी तुमच्यासोबत? टेन्शन मध्ये आहात त्यामुळे प्लीज मला येऊ द्या. नको नको ऐश्वर्या, नको येऊ तू, तर राहायचंय, प्लीज प्लीज नको येऊ तू, मी जाते माझी माझी, आणि काळजी करू नका, मी लवकर परत येईल. आई येते ग. त्याच्यावर फुल डाऊट आलेला असतो, काहीतरी चाललंय हिचं, इथे फार साळसूतपणाचा आळ आणतीये, पण काहीतरी चाललंय. सगळे केलेले असतात. जानकी म्हणते अवंतिका तू आधी बस, तुला नाश्ता देते, मग आम्ही दोघी खातो. नाही बाई, सोमीने मला खाऊ घातलंय जबरदस्तीने, मी खाल्लंय, तुम्ही दोघीच खा. पटकन खाऊया, मग आपण बाहेर जाऊया. ऐश्वर्या आलेली असते. ऐश्वर्या म्हणते अवंतिका जानकी शर्वरी बाहेर गेलीये ग. अगं मग जाऊ दे की, जाऊ दे की नाही, तिला एक मेसेज आला आणि मग ती गेली. ती 100% राहुललाच भेटायला आलीये, म्हणजे भेटायला गेलीये, आणि मुळात ती निर्दोष सुटलीये. ते सगळं चुकीचं आहे. तिनेच विक्रांतला आणि नानांना मारलंय, यात काही शंकाच नाहीये. राहुलने आणि तिने दोघांनी मिळून विक्रांतचा आणि नानांना मारलंय, आणि सगळ्या याच्यात तिचा हात आहे. सगळं काही ती निर्दोष असल्यासारखं दाखवते. अवंतिका म्हणते ऐश्वर्या बास, कधीतरी चांगला विचार कर, काय ग तेच तेच तेच. शरुताईंवर सारखा सारखा आरोप लावत असते. इकडे आता राहुलच्या घरी आलेली असते ती शर्वरी. तू, आणि ती पटकन आत येते आणि राहुलने पटकन दार लावलेलं असतं. तू पळतच आलेली असते, ओढणी काढून टाकते आणि राहुलला घट्ट अशी मिठी मारते. शरू शरू काय झालंय? ए शरू, वेड्यासारखी रडतीयस काय तू? काय झालंय सांग की. रडत असते, खूप रडत असते बिचारी शरू राहुलच्या गळ्यात पडून. तू ठीक आहेस ना रे? तुला बरं वाटतंय ना रे? ए राहुल सांग ना, तू बरा आहे ना? राग गेला ना माझ्यावरचा, की चिडलाय अजून सुद्धा? प्लीज तू राग घालो. शरू तू शांत हो ना, तू रडतीयस काय बाळा? तू शांत हो ना, शांत हो, बस करे सगळं, तू शांत हो प्लीज, तू शांत हो. खूप रडलेली असते, खूप रडलेली असते. का तर राहुलला त्रास होतोय, राहुल दुःखात आहे म्हणून. रिअली रिअली सॉरी राहुल, त्यामुळे सगळ्यात अडकलाय. मला माहिती आहे तुझा काही एक संबंध नसताना तू माझ्यामुळेच अडकला. खूप चिडलो होतो, इतका राग आला होता, इतका संताप संताप झाला होता, खूप खूप भयंकर, म्हणजे लिमिटच नाही, इतका राग आला होता मला शरू. आता बघितलंय, भेटलो, एका क्षणात सगळा राग गेला, एकदम नॉर्मल झालोय मी. डोंट वरी, अजिबात काळजी करू नको, सगळं नॉर्मल आणि छान झालंय. आता माझा राग बिग सगळा निघून गेला. थँक्यू सो मच. सगळा राग मावळलाय, तू आता रिलॅक्स हो. मला खूप बरं वाटतंय की तू माझ्यावर रागवला नाहीये, नाही तर मी वेडीपेशी झाले होते. तू माझ्यावर रागवलाय, मला सोडून जाणार, माझ्याशी बोलणार नाही, मला अगदी कसं तरी व्हायला लागलं होतं राहुल. पहिली सुद्धा मला साथ दिली आणि आताही साथ देतोय, त्याबद्दल खरंच खरंच थँक्स. साथ देशील का? हो सांग की. इथून पळून जाऊया आपण, इथून पळून जाऊन निवांत रिलॅक्स कुठेतरी राहूया, कारण या सगळ्यांच्या नजरा माझ्यावर असतात आणि मलाही आवडत नाहीये. कुठेतरी दूर निवांत जाऊया, आणि दोघेच. जाणार बेंगलोरला? हो, परत जाऊया आपण बेंगलोरला, तिथेच आपल्यासाठी योग्य जागा आहे. बेंगलोरला मी येऊ शकत नाहीये, काही झालं तरी आता तरी मी तुझ्याबरोबर येणार नाहीये राहुल, तेही बेंगलोरला शक्यच नाहीये. राहुल म्हणतो का? काही बॅग बिग भरून निघाले होते बेंगलोरला, त्यांनी नाही जाऊ दिलं, थांबवून ठेवलं, कुठेच जायचं नाही, इथेच राहायचंय. तरी त्यांचा मान राखला पाहिजे आणि मी तिथेच राहिलं पाहिजे. मी जर गेली तर नको ती शंका यायची. सांगते आपलं असं भेटणं सुद्धा योग्य नाहीये, हे चुकीचंच आहे. घरच्यांची बदनामी नको नको ते त्यांना फेस करायला लागणार, त्यापेक्षा आपण नकोच्या भेटायला. पण तो काय कधीपासून हे घरच्यांची बदनामी बिदनामी, याला भेटायचं नाही, याच्याने हे होतं, हे कधीपासून मानायला लागली तू? आणि घरच्या लोकांची काळजी चक्क. काय राहुल, आपले पैसे आपल्याला मिळायला पाहिजे, बरोबर आहे का? हो शरू. पैसे का तू पैसे 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 करते? दे की सोडून विषय पैशांचा. पैशामुळे तर एवढा राडा झालाय. आपल्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढे खूप आहेत, तेवढे घेऊ आणि निघूया. नको जास्ती पैशांचे हव्यास करायला, आपण जाऊया प्लीज. आपल्याकडे भरपूर पैसा आहे आणि तेवढ्यात आपलं नक्कीच आयुष्य जाऊ शकते कडेला, त्यामुळे प्लीज तेवढा पैसा घेऊ आणि इथून निघूया. ती सांगितलं होतं, बजावून सांगितलं होतं, पण नाही, तू ऐकलंच नाही. तुला जे हवंय तेच तू केलं. तेव्हाच ऐकलं असं तर ही वेळ आपल्यावर येत नव्हती. आता तरी ऐक शरू, बोल, आता हीच ती वेळ आणि हीच ती संधी. घरातल्यांना फार दया येते, फार काळजी दाखवताय, फार क्यू येते. आपला पैसा तर आपल्याला मिळणार असेल तर तुला काय अडचणी, मिळू दे की, जरा शांत बस ना. संधी गेली तर परत आपण कधीच येऊ शकत नाही आणि पैसा परत कधीच मिळू शकत नाहीये, त्यामुळे हातची संधी घालवायची नाहीये मला. राहुल म्हणतो खरं आणि सरळ सरळ विचारतोय, तुझ्यासाठी पैसा महत्वाचा आहे का मी? दोन्ही सुद्धा महत्वाचे, तू सुद्धा हवाय आणि पैसा सुद्धा हवाय. किंवा ते ऐश्वर्या ऐक, राहुलकडे जाणार आहोत, झालेल्या प्रकाराबद्दल त्याला माफी, म्हणजे माफ कर असं म्हणणार आहोत, माफी मागणार आहोत. मला कळतच नाहीये तुला नको त्या गोष्टींची काय करायची गरज असते काय माहिती.
कशाला माफी बिफी मागते, त्याची लायकी आहे का? की म्हणते अवंतिका आपली कामं आटपली की आपण निघूया, आपण कोणाचं काही ऐकायचं नाहीये, आवरलं की आपण लगेच निघूया. हो वहिनी तुम्ही म्हणा, मी लगेच येते. त्याला क्लिक होतं की ही राहुलच्या घरीच गेलीये, मग आपल्याला रंगे हात पकडता येईल. मग ऐश्वर्या सुद्धा यांच्याबरोबर जायला लगेच तयार होते. ते म्हणते मी पण येऊ तुमच्यासोबत माफी मागायला. की म्हणते ठीक आहे चला पटकन आवरा. आपल्याला प्लॅन सक्सेस करायचा असतो, तिथे जायचं असतं आणि रंगे हात त्या शर्वरीला आणि राहुलला पकडायचं असतं काहीही करून. आणि ती जे म्हणते ते खरं हे या लोकांना दाखवून द्यायचं असतं, कारण यांच्या डोळ्यावर फार प्रेमाची विश्वासाची पट्टी बांधलेली असते. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघू. वाजवता आता कोण असेल? राहुल आणि शर्वरी घाबरतात. तुझ्यासोबत मला जर बघितलं तर प्रॉब्लेम व्हायचा, मी लपते. म्हणून शर्वरी आता लपलेली असते आणि राहुल आता दरवाजा उघडतो. समोर या तिघी उभे असतात. मी तिघी इथे काय करताय? ऐश्वर्या म्हणते सगळं सांगणार आहोत, तर येऊ दे. आणि आत आल्या आल्या सोफ्यावर शर्वरीने आज जी ओढणी घेतलेली असते ती ओढणी सापडलेली असते, म्हणजे बघितलेली असते ऐश्वर्याने. तिघीने सुद्धा बघितलेलं असतं, तिघींनाही डाऊट आलेला असतो. आता शर्वरी म्हणते चल मी चालले. राहुल म्हणतो का चाललीस तू? मी भेटतीये तुला, हे घरच्या लोकांना जर कळालं, जरा जरी डाऊट आला तर विक्रांतच्या दुःखातून इतक्या लवकर कशी बाहेर आले याच्याने डाऊट येणार. विक्रांतला इतक्या लवकर विसरली असं जर यांना शंका आली तर मग आपला अवघड होऊन बसायचं. घरी आलेली असते तेव्हा सुमित्रा म्हणते कुठे होती शरू तू? काय कुठे होती तू? ऐश्वर्या म्हणते शर्वरी ओढणी कुठे आहे तुझी? ऐश्वर्याने शरूला विचारलेलं असतं ओढणी कुठे. आता शर्वरी अडकलेली असते. घाईघाईने ती ओढणी राहुलच्या घरातच सोडून आलेली असते. बघू आता ओढणीबद्दल शर्वरी काय सांगणार आणि त्यावर ऐश्वर्या सगळ्यांना काय उत्तर देणार. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.